नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 किती 1888 इथे चुकीने 1900 झाला. तर अधिनियम आपण काय बघणार आहोत? मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 यावर बीएमसी क्लर्क मध्ये वारंवार प्रश्न विचारले जात आहे. तर आज आपण सर्व क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन काय आहे मित्रांनो? मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये एकूण किती प्रकरण आहेत? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 21. एकूण 21 प्रकरण आहेत. क्वेश्चन नंबर दुसरा, मुंबई महानगरपालिका अधिनियम सर्व क्वेश्चन मध्ये आहे ना मित्रांनो 1988 झाला आहे, तर तुम्ही 1888 समजत चला. ठीक आहे. आता मी मधील प्रकरण एक कशाशी संबंधित आहे? तर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण एक प्रारंभिक शी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर थर्ड, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 2 कशाशी संबंधित आहे? तर प्रकरण 2 महानगरपालिकेची रचनेशी संबंधित आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 सर्व क्वेश्चन मध्ये 1988 झालाय. तुम्ही 1888 प्रकरण 3 कशाशी संबंधित आहे? प्रकरण 3 महानगरपालिका प्राधिकरणाची कर्तव्य जबाबदारी याच्याशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 5, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मधील प्रकरण 4 कशाशी संबंधित आहे? तर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 4 महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी याच्याशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 6, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 5 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे महानगरपालिकेचे मालमत्ता व दायित्व. महानगरपालिकेचे मालमत्ता व दायित्व याच्याशी प्रकरण 5 संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 7, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 6 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? महानगरपालिकेचे मालमत्ता व दायित्व. प्रकरण 5 होतं. प्रकरण 6 मित्रांनो कर्ज काढण्याचे अधिकार याच्याशी संबंधित आहे. बघा, आपण वन लाईनर क्वेश्चन बघत आहे, जास्त एक्सप्लेन करत नाही, कारण की परीक्षेला जाता ती एक रिव्हिजन व्हावी. आपण हा व्हिडिओ एक रिव्हिजन म्हणून घेत आहोत, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 8, मुंबई महानगरपालिका 1888 मधील प्रकरण 7 कशाशी संबंधित आहे? तर प्रकरण 7 आहे ना मित्रांनो महसूल व खर्च याच्याशी संबंधित आहे. प्रकरण 8 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर प्रकरण 8 महानगरपालिका कराधान याच्याशी संबंधित आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 9 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे नाल्या व जल निसारण बांधकामे याच्याशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 11 मित्रांनो, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 10 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे प्रकरण 10 पाणी पुरवठ्याशी संबंधित आहे. प्रकरण 11 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर ते आहे सडकांचे विनियमन. प्रकरण 11 सडकांचे विनियमन शी संबंधित आहे. प्रकरण 12 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर प्रकरण 12 मित्रांनो इमारती संबंधित नियमाशी संबंधित आहे. प्रकरण 13 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर ते आहे सर्वेक्षकांना नळ कारागिरांना लायसन देणे. सर्वेक्षकांना नळ लायसन देणे हे प्रकरण 13शी संबंधित आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 14 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे मित्रांनो महानगरपालिकेचा अग्निशामक पथक.
महानगरपालिकेच्या अग्निशामक पथकाशी संबंधित आहे. प्रकरण 14. प्रकरण 16 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? प्रकरण 15 संबंधित आहे स्वच्छता विषयक तरतुदीशी. प्रकरण 16 संबंधित आहे मित्रांनो जीवन विषयक आकडेवारीशी. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 17 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर प्रकरण 17 संबंधित आहे मित्रांनो उपविधीशी. अधिनियम 1888 मधील प्रकरण 18 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? ते आहे शास्तीशी संबंधित आहे. शास्ती. प्रकरण 19 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? कार्यपद्धतीशी. तसेच प्रकरण 20 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? नियंत्रण. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये प्रकरण 21 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? 21 संबंधित आहे मित्रांनो पूरक तरतुदीशी. मुंबई महानगरपालिका 1888 मधील कलम 1 कशाशी संबंधित आहे? कलम 1 कशाशी संक्षिप्त नाव व व्याप्ती. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 2 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? अधिनियमांचे निरसन. कलम 3 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? सध्या व्याख्या. तसेच कलम 4 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? नगरपालिका प्राधिकारी. अधिनियम कलम 5 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? महानगरपालिकेची रचना. कलम 6 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? महानगरपालिकेची तरतूद. कलम 6 कशाशी संबंधित आहे? पालिका सदस्यांचा पदावधी. तसेच कलम 6 कशाशी संबंधित आहे? महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक. महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक म्हणजे कलम 6 शी संबंधित आहे. Hmm. 31 मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 8 कशाशी संबंधित आहे? पालिका सदस्य असण्याच्या बंद झालेल्या व्यक्ती पुन्हा पात्र होणे. पालिका सदस्य असण्याच्या बंद झालेल्या व्यक्ती पुन्हा पात्र होणे हे कलम 8 शी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 32 मुंबई अधिनियम कलम 9 कशाशी संबंधित आहे? तर नैमित्तिक रिकाम्या जागा कशा भराव्या याच्याशी कलम 9 संबंधित आहे. कलम 10 कशाशी संबंधित आहे? पालिका सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे. राजपत्रात प्रसिद्ध करणे हे कलम 10 शी संबंधित आहे. कलम 11 कशाशी संबंधित आहे? मतदान करण्यासाठी अर्ह असलेल्या व्यक्ती हे कलम 11 शी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 35 मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 14 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर ते आहे प्रभागाचे निवडणुकीत पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अर्हता याच्याशी कलम 14 संबंधित आहे. कलम 16 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे पालिका सदस्य होण्यासाठी निरर्हता हे कलम 16 शी संबंधित आहे. कलम 17 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? निरर्ह झालेली व्यक्ती पालिका सदस्य असण्याचे बंद होणे. निरर्ह झालेली व्यक्ती पालिका सदस्य
असण्याचे भान होणे हे कलम 17शी संबंधित आहे. कलम 18 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे निर्हत्येसंबंधीच्या प्रश्नांचा निर्णय लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाने करणे. काय? कलम 18 कशाशी संबंधित आहे? निर्हत्येसंबंधीच्या प्रश्नांचा निर्णय लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाने करणे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. कलम 18 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे मित्रांनो राज्य निवडणूक आयोगाशी कलम 18 संबंधित आहे. कलम 19 कशाशी संबंधित आहे? तर कलम 19 बृहन्मुंबई एक सदस्य प्रभागात विभागणी करणे आणि त्यासाठी महानगरपालिका मतदार यादी तयार करणे हे कलम 19शी संबंधित आहे. कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे मतदानाचा हक्क. मतदानाचा हक्क कलम 21शी संबंधित आहे. कलम 22 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे निवडणुकीचा दिनांक. निवडणुकीचा दिनांक कलम 22शी संबंधित आहे. कलम 25 कशाशी संबंधित आहे? ए. तर कलम 25 संबंधित आहे मित्रांनो प्रभाग निवडणुकांसाठी निश्चित केलेल्या दिवसांबाबत नोटिसा देणे हे कलम 25शी संबंधित आहे. कलम 26 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? प्रभाग निवडणुकीतील उमेदवार नामनिर्देशित करण्यात आले पाहिजेत. प्रभाग निवडणुकीतील उमेदवार नामनिर्देशित करण्यात आले पाहिजे हे कलम 26शी संबंधित आहे. कलम 27 तर ते आहे प्रभागासाठी निवडणूक लढविण्यातील तेव्हा मतदान घेणे. प्रभागासाठी निवडणूक लढवण्यातील तेव्हा मतदान घेणे हे कलम 27शी संबंधित आहे. कलम 28 तर ते आहे लढवण्यात येणाऱ्या प्रभाग निवडणुकी संबंधित तरतुदी. लढवण्यात येणाऱ्या प्रभाग निवडणुकीसाठी तरतुदी हे कलम 28शी संबंधित आहे. तर कलम 29 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर ते आहे निवडणूक चालवण्यासाठी राज्य शासनास नियम करता येतील. निवडणूक चालवण्यासाठी राज्य शासनास नियम करता येतील हे कलम 29शी संबंधित आहे. कलम 32 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर कलम 32 संबंधित आहे निवडणुकांचे निकाल घोषित करणे. निवडणुकांचे निकाल घोषित करणे कलम 32शी संबंधित आहे. कलम 33 कशाशी संबंधित आहे? लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाने निवडणूक अर्जंट सुनावणी करणे आणि ते निकालात काढणे. लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाने निवडणूक अर्जंट सुनावणी करणे आणि ते निकालात काढणे हे कलम 33शी संबंधित आहे. आणि कलम 34 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर ते आहे निवडणूक निष्फळ झाली किंवा अपस्त करण्यात आली तर अनुसरावा याची कार्यपद्धती हे कलम 34शी संबंधित आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.